मधले सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आज जनाक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चाला संतोष देशमुख यांच्या कुटुंबातले सदस्य, सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। या मोर्चा दरम्यान आंदोलकांनी वाल्मी कराडच्या फोटोला जोडे मारले, तसंच सर्व आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी देखील केली। तर पुण्यातला हा जनाक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचलेला आहे। या मोर्चामध्ये कुटुंबातले सदस्य, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले। या मोर्चा दरम्यान आंदोलकांनी वाल्मी कराडच्या फोटोला जोडे मारले, तसंच सर्व आरोपींना फाशी द्या अशी मागणी केली। या पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाशी संबंधिताची झालेली बाचाबाची, गेले काही दिवस या घटनेला जातीय रंग येतोय की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती उद्भवते। आणि मला नेमकं हेच आपल्याला सांगायचं आहे की हा जो सुरक्षा रक्षक होता, त्या सुरक्षा रक्षकांनी विश्वासाने हाक कुणाला दिली तर गावच्या सरपंचांना दिली। आणि गावचे सरपंच देखील आपलं एक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आणि माणुसकीचं नातं जपत तिथे हजर झाले। आणि पुढचा घटनाक्रम आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे इथे संतोष अण्णांनी काय केले तर माणुसकीचं पालन केले आणि बीडच्या या भूमिपुत्राला त्याने माणुसकीचं पालन करत असताना जी काही अमानुष शिक्षा संबंधितांनी दिलेली आहे त्याच्या निषेधार्थ पुणेकर देखील आज माणुसकीचं पालन करत रस्त्यावर उतरले। त्याकरता पुणेकरांचं मी मनस्वी आभार व्यक्त करते। गेले काही दिवस आपण या आरोपींना अटक का होत नाही असा प्रश्न विचारत होतो। कालपर्यंत यातल्या काही आरोपींना अटक देखील झाली, अजूनही काही आरोपी अटक होणे बाकी आहेत। कालही मी परभणीच्या मोर्चामध्ये आमदार सुरेश अण्णा धस यांना हीच विनंती केली होती की सगळे तुमच्याकडे खूप अपेक्षेने बघतायत। बीड ते पुणे हे हाकेचं अंतर आहे आणि या हाकेच्या अंतरावर दडलेल्या आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला एवढा विलंब का लागला? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये जाहीर करून संबंधिताविरुद्ध मोकाची कारवाई करण्याचं सुतोवाच करूनही प्रशासनाकडून जर कारवाई दिरंगाई झाली असेल तर मग ही कर्तव्यामध्ये हेतू पुरस्पर हैगय समजायची काय, याचा देखील शासनाने आम्हाला उत्तर द्यायचं आहे। संबंधितांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणं आणि ते आरोपपत्र दाखल केल्यानंतरही त्यामध्ये कसलाही कच्चा दुवा न ठेवता संबंधितांना शिक्षेप्रत घेऊन जाण्याची ही CID आणि SIT ह्या दोघांचीही जबाबदारी आहे। आणि हेच सांगण्यासाठी मला वाटतं समाज वारंवार वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रस्त्यावर उतरतो आहे। त्यामुळे शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन या संबंधित तपास यंत्रणांकडून चोखपणे त्यांची जबाबदारी पार पाडली जाईल हे बघावं आणि संबंधित आरोपींविरुद्ध कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, हेच आमचं विनम्र आवाहन या प्रसंगी आहे। धन्यवाद।